ज्ञानेश्वरी पठण अध्याय 2 ओव्या 39 ते 54 श्लोक 5 ते 7 गुरून् हत्वा हि महानुभावान् श्रेयो भोक्तुं भैक्षमपीह लोके हत्वार्तु कामांस्तु गुरूनिहैव भोञ्जीय भोगान् रुधिरत् प्रदिग्धा देवा हे समुद्र गंभीर ऐकीजे वरी तोही आहत देखीजे परीक्षोभूनी नेणीजे द्रोणाची हे अपार जे गगन वरी तयाही होईल मान परी अगाध भले गहन हृदयाचे वरी अमृत ही विटे की काळवोषे वज्र ही फुटे परी मनो धर्मो न लोटे विकरविलाही स्नेहा लागी माये मणिपे ते किरू होये परी कृपा ते मूर्त आहे द्रोणी हा कारुण्याची आदी सकळ गुणांचा निधी विद्या सिंधू निरवधी अर्जुन म्हणे हायने माने महंतू वरी आम्हा लागी कृपावंतू आता सांग पार येथ घातू चिंतू येईल आयसे रणी वधावे मग आपण राज्य सुख भोगावे ते मनान ये आगवे जीवितेसी हे ये रे माने दुर्धर जे याही उनी भोगस्य सदर ते असतु येथवर भिक्षा मागता भले ना तरी देश त्यागे जाईजे कागिरी कंदर सेविजे परिशस्त्र आता न धरीजे यावरी देवा नवनी शतीशरी वावरुनिया त्यांच्या जिव्हारी जीवसावेर रुधिरी बुडाले जे ते काढून काय जती लिप्त केवी सेवी जती म्हणून मज नये उपपत्ती याची लागी ऐसे अर्जुन किये अवसरी म्हणे श्री कृष्ण अवधारी परी ते मनान नयेची मुरारी ऐकोनिया हे जाणोनी पार्थू बिहाला मग पुनरुपी बोलू लागला म्हणे देवा का चित्तया बोला
देतीची ना नचेतद्विद्मः कतरन्नु गरियो यद्वादजेयं यदि वा नो जयेयु यानेव हत्वा जीजीविष्याम स्तेवस्थिता प्रमुखे धातराष्ट्रा एरवी माझ्या चित्ती जे होते ते मी विचारुनी बोलिलो येथे परिरिके काय या पर्वते ते तुम्ही जाणा पैविरू दयासी ऐकिजे आणि या बोलाची बोली प्राण सांडिजे ते एथ संग्राम व्याजे उभे आहती आता ऐसिया ते वधावे की अवघेरुनिया निघावे या दोहो माझे बो बरवे ते नेनो आम्ही कार्पण्य दोषोपहत स्वभाव पृच्छामि त्वां धर्मसम्मूढचेता यच्छेरे स्यानिश्चितं ब्रूहि तन्मे शिष्यस्तेऽहं शादिमां त्वा प्रपन्नम्। रामकृष्ण हरी।